श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं मन सध्या तणावात असेल, चिंता वाढली असेल तर स्वामी समर्थांच्या या शब्दाकडे मनापासून लक्ष द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर भक्तांनो, आयुष्यात असा काळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं. मनात चिंता असते, डोक्यात हजारो विचार चालू असतात आणि कोणालाही आपलं दुःख सांगावंसं वाटत नाही. पण अशा वेळी स्वामी समर्थांचा एकच संदेश आपल्याला नव्याने उभं करू शकतो. जर आज तुम्ही हे ऐकत असाल तर समजा की स्वामी समर्थ तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली असतील, कितीही लोकांनी तुमची साथ सोडली असेल, कितीही अपयश आलं असेल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा आहे. स्वामी समर्थांनी अनेक वेळा आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढलं आहे, पण त्यासाठी भक्तांनी विश्वास ठेवला पाहिजे. तणाव का निर्माण होतो? कारण आपण भविष्यातील गोष्टींची जास्त काळजी करतो. उद्या काय होईल? माझं काम होईल का? पैसा मिळेल का? लोक काय म्हणतील? अशा प्रश्नांनी आपलं मन थकून जातं. पण स्वामी सांगतात, जे अजून घडलंच नाही त्याची चिंता करून आजचा आनंद का गमावतोस? लक्षात ठेव, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. कितीही अंधार असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळही कायम राहणार नाही. आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील. आज परिस्थिती कठीण असेल, पण उद्या तीच परिस्थिती तुमची ताकद बनेल. स्वामी समर्थ म्हणतात, मन मजबूत ठेव, कारण संकट माणसाला संपवायला नाही तर घडवायला आलेलं असतं. ज्या व्यक्तीने संघर्ष पाहिला आहे तीच व्यक्ती यशाची खरी किंमत जाणते. तुमच्याबद्दल वाईट बोलणारे लोक असतील, तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणारे लोक पण असतील, पण त्यांची चिंता करू नका, कारण सत्य आणि चांगुलपणा शेवटी जिंकतोच. स्वामींच्या कृपेने अन्यायाचा अंत होतोच. तुमचं मन खचलं असेल तर आज एक छोटं काम करा. शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना तुमच्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामींना सांगा, स्वामी, मला आता एकट्याने काही जमत नाही, तुम्हीच मार्ग दाखवा स्वामी. विश्वास ठेवा, जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामी त्याची हाक नक्कीच ऐकतात. आयुष्यात पैसा, नोकरी, व्यवसाय, नाती या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनशांती. मन शांत असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. तुम्ही ज्या समस्येतून जात आहात ती कायमची नाही, ती फक्त एक अध्याय आहे, संपूर्ण आयुष्य नाही. अनेक वेळा देव आपल्याला मोठं सुख देण्यापूर्वी थोडी परीक्षा घेतो. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवा. जर तुमच्याकडे काहीच उरलं नाही तर असं वाटत असेल तरी तुमच्याकडे आशा आहे, आणि जिथे आशा असते तिथे मार्ग नक्कीच असतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. कदाचित तुम्हाला तो दिसत नसेल, पण तो कार्यरत आहे. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, कारण स्वामी आपल्यासाठी त्याहून चांगली योजना करत असतात. म्हणून रडू नका, निराश होऊ नका, हार मानू नका. आजचा दिवस जरी कठीण असला तरी उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. शेवटी फक्त एवढंच सांगेन, तुमच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी लक्षात ठेवा, वादळ कायम राहत नाही, पण वादळाशी लढणारा माणूस अधिक मजबूत बनतो. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तुमचं दुःख त्यांना माहीत आहे, तुमचे अश्रू त्यांनी पाहिले आहेत आणि योग्य त्यावेळी ते तुम्हाला नक्कीच उभं करतील. म्हणून आजपासून एकच मंत्र मनात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
कधी कधी जीवनात असा काळ येतो की सगळं काही संपल्यासारखं वाटतं. जवळचे लोक दूर जातात, मेहनतीचे फळ मिळत नाही, नशीब साथ देत नाही आणि मन पूर्णपणे खचून जातं. पण अशावेळी स्वामी समर्थांचा एक संदेश संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामींचा असा संदेश सांगणार आहे जो तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करू शकतो. तर भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर हा प्रत्येक भक्तासाठी स्वामींचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही ज्या समस्येतून जात आहात ती कितीही मोठी असो, लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही नोकरीच्या चिंतेत असाल, पैशाच्या अडचणीत असाल, घरातील कलहामुळे त्रस्त असाल किंवा तुमचं मन खूप दुखलेलं असेल, स्वामी सांगतात, हा काळही निघून जाईल. संकट कायमची राहत नाहीत. रात्रीनंतर सकाळ येते, उन्हाळ्यानंतर पाऊस येतो आणि दुःखानंतर सुखही येतं. पण आपण दुःखाच्या क्षणी हे विसरून जातो. आपण सतत विचार करत राहतो, उद्या काय होईल, माझं काम होईल का, माझी इच्छा पूर्ण होईल का, आणि या विचारांनीच आपलं मन थकून जातं. स्वामी सांगतात, ज्या गोष्टी अजून घडलेल्या नाहीत त्याची चिंता करू नकोस, कारण चिंता समस्या सोडवत नाही, ती फक्त मनाची शक्ती कमी करते. तुमच्या आयुष्यात आज जे काही घडत आहे ते काही कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहे. आज तुम्ही रडत असाल, पण उद्या हेच अश्रू आनंदात बदलतील. आज तुमच्यावर अन्याय होत असेल, पण उद्या सत्याचा विजय होणार आहे. आज तुमचं कोणी ऐकत नसेल, पण उद्या तुमच्या यशाचीच चर्चा होईल. म्हणून हार मानू नका, स्वामीवर विश्वास ठेवा. दररोज सकाळी आणि रात्री मनापासून 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. जप करताना तुमची चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. त्यांना सांगा, स्वामी, आता सर्व काही तुमच्या हाती आहे. विश्वास ठेवा. ज्या क्षणी तुम्ही स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवता त्या क्षणापासून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होतात. अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडले आहेत, कारण त्यांनी संकटाकडे नाही तर स्वामीकडे पाहिलं. तर भक्तांनो, कधीही स्वतःला एकटं समजू नका. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. तुमचं दुःख त्यांना माहीत आहे, तुमचे अश्रू त्यांना दिसत आहेत आणि योग्य वेळ आल्यावर ते तुमच्यासाठी आशा दारांचे कुलूप उघडतील, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कमी समजू नका. तुम्ही खूप मजबूत आहात, तुम्ही खूप मौल्यवान आहात आणि तुमचं आयुष्य अजून सुंदर होणार आहे. फक्त संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं नाव घ्या. भक्तांनो, हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजपासून चिंता कमी करा आणि विश्वास वाढवा. तुमची परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामी समर्थ त्याहून मोठे आहेत. तुमचं दुःख कितीही मोठं असलं तरी स्वामींची कृपा त्याहून मोठी आहे. म्हणून आज झोपण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि तुमची सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्या कठीण काळात तुम्हीच माझा हात धरला होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.